नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत 50 असे इडियम्स. ओके. ज्याचे आणि मराठी अर्थ सुद्धा बघणार आहात आणि परीक्षेमध्ये हे इडियम्स नेहमी येतात. एमपीएससी ग्रुप बी असेल तर इंग्लिश पेपर जो असतो ओके मेन्सचा त्यामध्ये हे इडियम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर चला मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर सगळ्यात व्हेरी फर्स्ट इडियम इज ब्रेक द आईस. ओके, ब्रेक द आईस. व्हॉट इज मीन बाय ब्रेक द आईस? टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन. म्हणजे असं खूप शांतता असेल किंवा कोणीच काही बोलत नसेल तर जो एखादा व्यक्ती असतो बघा, तो काहीतरी बोलून गप्पांची सुरुवात करतो, त्याला काय म्हणतात? ब्रेक द आईस. म्हणजे गप्पांची सुरुवात करणे किंवा स्टार्ट कन्व्हर्सेशन स्टार्ट करणे म्हणजेच काय तर ब्रेक द आईस. खूप इम्पॉर्टंट इडियम आहे. वळूया पुढच्या इडियमकडे. हिट द सॅक. ओके, हिट द सॅक म्हणजेच काय? गो टू स्लीप म्हणजे झोपायला जाणे. म्हणून आय एम गोइंग टू स्लीप म्हणजेच काय? हिट द सॅक. ओके. पुढच्या इडियमकडे जाऊया. पुढचा आहे पीस ऑफ केक. म्हणजेच काय? की एकदम सोपे काम करणे. म्हणजे आपण म्हणतो ना, "धिस इज द ओन्ली पीस ऑफ केक फॉर मी." म्हणजे हे माझ्यासाठी खूप काय आहे? सोपं काम आहे. खूप सोपे काम असणे. ओके. पीस ऑफ केक. वळूया पुढच्या इडियम्सकडे. अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजेच काय? आजारी असणे किंवा असं बरं न वाटणे आपल्याला. आजारी असणे, सिक असणे. ओके. म्हणजेच काय? अंडर द वेदर आहे. ही इज अंडर द वेदर. ओके. म्हणजेच काय? तो कसा आहे? तो त्याला चांगलं वाटत नाही. त्याला बरं वाटत नाही. ओके. तो कसा आहे? आजारी आहे. वळूया पुढच्या आयडियमकडे. स्पिल द बीन्स. ओके, स्पिल द बीन्स म्हणजेच काय? रिव्हील अ सिक्रेट. एखादं गुपित उघडे करणे. आपण एखाद्याला समजा आपलं सिक्रेट सांगितलं आणि त्याने जर दुसऱ्याला सांगून दिलं तर त्यांनी काय केलं? स्पिल द बीन्स. म्हणजे बीन्स म्हणजे माहिती आहे ना, वाटाणे. स्पिल म्हणजे वाटाणे असे पसरवणे किंवा सांडणे म्हणजेच काय झालं? गुपित उघड करणे. ओके. वळूया पुढच्या इडियमकडे. नेक्स्ट इज वन्स इन अ ब्लू मून. म्हणजे वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय? खूप क्वचित, एखाद्या वेळेस, व्हेरी रेअरली, क्वचित एखादी गोष्ट घडते, बरोबर? म्हणजे तो कोणी आपल्याकडे क्वचित येत असेल तर आपण काय म्हणतो की ही कम्स टू अस वन्स इन अ ब्लू मून. ओके. सो पुढचं इडियम आहे बर्न द मिडनाईट ऑइल. म्हणजेच काय? मध्यरात्री तेल जाळणे म्हणजेच काय? रात्रभर काम करणे. रात्री वर्क लेट ॲट नाईट म्हणजे रात्री उशिरापर्यंत काम करणे. ओके. म्हणजेच काय? बर्न द मिडनाईट ऑइल. ओके. वळूया पुढच्या इडियमकडे. बाईट द बुलेट. ओके. म्हणजेच काय? फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे कठीण प्रसंगाला सामोरे जाणे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कठीण प्रसंग येत असतात, बरोबर? तेव्हा आपण काय म्हणतो की बाईट द बुलेट. म्हणजेच काय? फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन. ओके. पुढच्या इडियमकडे वळूया. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. म्हणजे काय? खूप महाग असणे, खूप महागडी वस्तू किंवा खूप एक्सपेन्सिव्ह. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे खूप महाग असणे. ओके. म्हणजे आपण काय केलं त्याच्यासाठी आपल्याला काय कॉस्ट लागली, काय किंमत चुकवावी लागली, की एक हात आणि एक पायच गेला जणू काही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एक हात आणि एक पाय गेला त्याला खूप म्हणजे खूप महाग लॉस असतो तो त्याचा, बरोबर? म्हणून आपण काय म्हणतो कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. ओके. पुढचा इडियम आहे क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. स्पिल्ट मिल्क. ओके. म्हणजे काय? जे जुन्या घडून गेलेल्या गोष्टी त्याच्यावर वारंवार दुःख करणे. क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. आता जे घडून गेलंय, बी अपसेट ओव्हर पास्ट मिस्टेक. ओके. बी अपसेट ओव्हर पास्ट मिस्टेक म्हणजे गेलेल्या गोष्टींवर दुःख करणे. भूतकाळातील गोष्टींवर दुःख खेद करणे. ओके. पुढची इडियम आहे अ ब्लेसिंग इन डिस्गिस. ओके. अ ब्लेसिंग इन डिस्गिस म्हणजे काय? समथिंग गुड हिडन इन बॅड म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीमध्ये पण एखादी चांगली गोष्ट लपली असते. आपण म्हणतो ना, आपण एखादी गोष्ट वाईट असली तर आपण त्यातलं वाईटातलं चांगलंच बघावं. म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहावं म्हणून आपण सांगत असतो. ठीक आहे. म्हणजेच ब्लेसिंग इन डिस्गिस म्हणजे एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एखादा चांगला गोष्ट लपलेली असणे. ओके. पुढचा इडियम आहे कॉल इट अ डे. कॉल इट अ डे म्हणजे काय? काम थांबवणे म्हणजे आजच्यासाठी थांबतो. आय एम कॉलिंग इट अ डे म्हणजे आज काय करते मी? आज वर्क म्हणजे आज काम मी थांबवते. आय एम स्टॉपिंग वर्किंग. ओके. म्हणजेच काय? स्टॉप वर्किंग. आज जे काही काम तुमचं चालू आहे ते काय करणे? थांबवणे. ओके. पुढचं इडियम आहे बीट अराउंड द बुश. ओके. बीट अराउंड द बुश म्हणजे काय? अवॉइड द मेन टॉपिक म्हणजे विषय टाळायचा आणि आजूबाजूलाच बोलणं. आपण म्हणतो ना, काही व्यक्ती बघा पॉइंट सोडून बोलतात. म्हणजे काय? तर ते ते काय करत असतात? दे आर बीटिंग अराउंड द बुश. ओके. ओके. नेक्स्ट इडियम इज द बॉल इज इन युअर कोर्ट. म्हणजे काय?
द इडियम काय आहे? द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजेच काय? इट्स युअर टर्न टू डिसाईड ना. आता हा तुमच्या हातात आहे बा, तुमचा निर्णय असेल जे काही असेल ते. ओके, म्हणजेच काय? द बॉल इज इन युअर कोर्ट. ओके, नेक्स्ट इडियम इज हिट द नेल ऑन द हेड. म्हणजेच काय? हिट द नेल ऑन द हेड म्हणजेच काय? से एक्झॅक्टली द राईट थिंग. आपण म्हणतो ना, डायरेक्ट विषयालाच हात घातला म्हणजे अगदी बरोबर बोलणे, एकदम पॉईंट टू पॉईंट बोलणे. बरोबर, पॉईंट टू पॉईंट बोलणे, एकदम विषयालाच हात घालायचा, एकदम पॉईंट टू पॉईंट बोलणे. हिट द नेल ऑन द हेड. समजलं? पुढचं इडियम आहे किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या जनरल लाईफमध्ये पण आपल्याला हे आपण वापरतो. ओके, किल टू बर्ड्स विथ द वन स्टोन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणे, असं आपण जनरली म्हणतो. बरोबर. अचीव टू गोल्स टुगेदर म्हणजे एकाच वेळेस दोन ध्येय साध्य करणे किंवा एकाच वेळी दोन्ही कामे करणे. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी खूप छान पद्धतीने तुम्हाला सांगते. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज शिकायला मिळतील, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होईल. ओके, सबस्क्राईब करायला विसरू नका. वळूया पुढच्या इडियमकडे. पुढचा आहे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. म्हणजे काय? चला कॅटला बाहेर येऊ द्या म्हणजेच काय? गुपित सांगणे. चुकून एखादं गुपित सांगणे म्हणजे आपल्याला सांगायचं नसतं, पण चुकून आपल्याकडून ते सांगितलं जातं. रिव्हील अ सिक्रेट ऍक्सिडेंटली किंवा चुकून गुपित एखादं उघड करणं. वळूया पुढच्या इडियमकडे. ऑन द ऑन क्लाउड नाईन म्हणजे 9व्या आसमानावर. म्हणजे आपण म्हणतो ना, व्हेरी हॅपी. आपण जेव्हा खूप खुश असतो, खूप आनंदी असतो, तेव्हा आपण काय असतो? ऑन क्लाउड नाईन असतो. ओके, व्हेरी हॅपी. त्याचा मराठी अर्थ काय? खूप आनंदी असणे. ओके, ऑन क्लाउड नाईन. आपण म्हणतो ना, आनंद झाला तर हा ढगात गेला, म्हणजे असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ऑन क्लाउड नाईन म्हणजे खूप खुश आहे, खूप ढगात गेलाय तो. ओके, पुढचा आहे पुल समवन्स लेग. ओके, पुल समवन्स लेग म्हणजेच काय? एखाद्याचं मस्करी करणे, एखाद्याला चिडवणे. टीच समवन. ओके, किडिंग करणे, टीच समवन करणे म्हणजेच काय? मस्करी करणे. पुल समवन्स लेग. वळ्या पुढच्या इडियमकडे. सिट ऑन द फेन्स म्हणजेच काय? म्हणजे तटस्थ राहणे किंवा ह्या पण बाजूला नाही, त्या पण बाजूला नाही. आपण म्हणतो ना, नो कमेंट्स म्हणजेच काय? अवॉइड टकिंग साइड्स म्हणजे तटस्थ राहणे. म्हणजे हे बघा, एक असा फेन्स असतो. ओके, आणि ह्या बाजूला एक टॉपिक असतो आणि दुसऱ्या बाजूला एक टॉपिक असतो. ओके, तर आपण ह्या पण बाजूला बोलत नाही आणि ह्या पण बाजूला बोलत नाही. म्हणजे आपण काय आहे? वी आर सिटिंग ऑन द फेन्स म्हणजे आपण ह्याच्यावर बसलेलो आहे. ठीक आहे, आपण याच्यावर बसलेलो आहे. म्हणजे आपण त्याची पण बाजू घेत नाही आणि इकडे पण बाजू घेत नाही. आपण सिटिंग ऑन द फेन्स. दिस इज फेन्स. ओके, म्हणजेच तटस्थ राहणे. वळूया पुढच्या इडियमकडे. टाइम फ्लाइज. आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, व्हेरी कॉमन इडियम. टाइम फ्लाइज म्हणजेच वेळ पटकन जातो. आपण म्हणतो ना, किती पटकन दिवस निघून गेले. ओके, टाइम पासेस क्विकली म्हणजे टाइम फ्लाइज म्हणजेच काय? टाइम एक प्रकारे उडतो म्हणजे टाइम एकदम फास्ट मूव्ह होतो. ओके, वळूया पुढच्या इडियमकडे. रॅप युअर हेड अराउंड. ओके, रॅप युअर हेड अराउंड म्हणजेच काय? रॅप युअर हेड अराउंड म्हणजे अंडरस्टँड समथिंग डिफिकल्ट म्हणजे कठीण गोष्ट समजून घेणे. म्हणजे एखादी अवघड गोष्ट ती आपण समजून घेणे, याला काय म्हणतात? रॅप युअर हेड अराउंड. ओके, पुढचे इडियम आहे बर्न ब्रिजेस. ओके, बर्न ब्रिजेस. ब्रिजेस म्हणजेच काय? डिस्ट्रॉय रिलेशनशिप म्हणजे जे ब्रिजेस ब्रिजेस काय करतं? दोन गोष्टींना जोडण्याचं काम करतं आणि आपण त्याला जाळून टाकलं म्हणजेच काय केलं? डिस्ट्रॉय केलं रिलेशनशिप. संबंध तोडून टाकणे, एखाद्या व्यक्तीसोबत असलेले संबंध तोडणे. आता भरपूर जणांना माहित असेल. ओके, ब्रेकअप. तर तुम्हाला सगळ्यांना परिचित असं आहे इडियम ही. वळूया पुढच्या इडियमकडे. नेक्स्ट इडियम आहे जम्प द गन. ओके, जम्प द गन म्हणजे खूप घाई करणे. ओके, म्हणजे ऍक्ट टू सून खूप फास्ट ऍक्ट करणे, एखाद्या गोष्टीवर पटकन ऍक्शन घेणे म्हणजेच काय? जम्प द गन. पुढचे इडियम आहे मिस द बोट. ओके, मिस द बोट म्हणजे संधी गमावणे. आपण म्हणतो ना, तर ती बोट होती गेली म्हणजे एखादी अपॉर्च्युनिटी लूज करणे. ओके, लुझिंग अन अपॉर्च्युनिटी संधी गमावणे. ओके, वळूया पुढच्या इडियमकडे. ॲड फ्युएल टू द फायर. सगळ्यांनाच माहिती आहे. आपण काय म्हणतो? जर एखादी गोष्ट चालू असेल आणि एखादा येऊन काहीतरी बोलला, तर आपण म्हणतोय, "तू कशात? आगीमध्ये अजून तेल ओतू नको." म्हणजे काय? स्थिती आणखी बिघडवू नको तू. आणखी स्थिती बिघडवू नको. मेक सिच्युएशन वर्स म्हणजे ॲड अ फ्युएल टू द फायर म्हणजे टू मेक द सिच्युएशन वर्स. स्थिती आणखी बिघडवणे म्हणजेच काय? ॲड फ्युएल टू द फायर. वळूया पुढच्या इडियमकडे. कट कॉर्नर्स. ओके, कट कॉर्नर्स.
कट कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट वापरायचा. कोणतीही गोष्ट अगदी म्हणजे असं क्वालिटीकडे लक्ष न देता डू समथिंग चीपली. खूप असं शॉर्टकट वापरून एखादी गोष्ट एक एकदम काहीतरी करायचं म्हणून करून मोकळे होणे. बरोबर? कट कॉर्नर्स. ओके. नेक्स्ट इडियमकडे जाऊया. ओके. नेक्स्ट इडियम इज गेट कोल्ड फीट. ओके. गेट कोल्ड फीट म्हणजेच पाय थंडे पडणे. आपलं म्हणतो ना एखाद्या वाईट परिस्थितीत आपले पाय खूप गार पडलेत म्हणजेच काय बिकम नर्व्हस, नर्व्हस होणे म्हणजेच घाबरणे, खूप घाबरणे. ओके. खूप घाबरल्यावर काय होतं की आपले कोल्ड म्हणजे फीट पाय जे आहेत ते थंड पडतात. बरोबर आहे? वळूया नेक्स्ट इडियमकडे. इन हॉट वॉटर म्हणजे एखाद्या अडचणीत असणे. ही इज इन अ हॉट वॉटर म्हणजेच काय तो अडचणीत नाही. तो कसा आहे इन ट्रबल आहे. ओके. तो कसा आहे अडचणीत आहे. म्हणजेच काय इन हॉट वॉटर. वळूया नेक्स्ट इडियमकडे. कीप ॲन आय ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. आपण म्हणतो ना कीप ॲन आय ऑन दॅट. ओके. व्हाईल आय एम बॅक. ओके. वॉच केअरफुली म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष ठेवणे, नीट लक्षपूर्वक पाहणे. ओके. वॉच केअरफुली. ओके. पुढची इडियम आहे मेक एंड्स मीट. ओके. मेक एंड्स मीट म्हणजेच काय मॅनेज फायनान्सेस म्हणजे उपजीविका चालवणे. मेक एंड्स मीट. आता आपल्या घरात कोण करतं हे सगळं? आपले वडील करतात. जो करता पुरुष असतो तो काय करतो? उपजीविका चालवतो. ओके. मॅनेज फायनान्स करतो. तो सगळे फायनान्सेस मॅनेज करतो. ओके. वळूया पुढच्या इडियमकडे. नो पेन नो गेन. ओके. म्हणजे जिथं आपण म्हणतो ना नो पेन नो गेन कष्टाशिवाय काय आहे? यश नाही. म्हणजे आपल्याला जर एखादा गोष्ट पाहिजे असेल त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतात. हार्डवर्क ब्रिंग्स सक्सेस. बरोबर? हार्डवर्क केल्यानंतर सक्सेस नक्कीच मिळतं. तुम्ही पण आता जे सध्या तुम्ही स्थितीमध्ये आहात तर तुम्हाला काय हार्डवर्क शिवाय पर्याय आहे का? आणि मी तर म्हणते हार्डवर्क सोबतच स्मार्ट वर्क सुद्धा तुम्ही केलं पाहिजे आणि नक्कीच या स्पर्धा परीक्षेच्या युगात तुम्ही यश मिळवणार. नक्कीच मिळवणार. ओके. नेक्स्ट इडियम इज आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजेच काय अनएक्सपेक्टेडली म्हणजे अचानक. म्हणजे आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजे अचानक जे काही घडलं ते अचानक झालं. आउट ऑफ द ब्ल्यू झालं. ओके. नेक्स्ट इडियम इज प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आता हे सर्वांनाच माहिती आहे. आता आपण पण अभ्यास करतो. सारखं-सारखं आपण एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली, सारखी-सारखी आपण पी-वाय-क्यू बघितले, एम-सी-क्यू सोडवले, ओके. त्याचबरोबर रीडिंग चालू ठेवली, तर आपण त्यात परिपूर्ण होतो. म्हणजेच काय सरावाने परिपूर्णता येते. म्हणजेच काय इम्प्रूव्हमेंट थ्रू प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस केल्याने थोड्या हळू त्याच्यामध्ये परिपूर्णता येते. नेक्स्ट इडियम बघूया. रेन कॅट्स अँड डॉग्स. रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजेच काय एकदम मुसळधार पाऊस पडणे. बरोबर? धो-धो पाऊस पडणे. म्हणजेच काय रेन कॅट्स अँड डॉग्स. इट्स रेनिंग हेवीली. ओके. पाऊस कसा पडतो? एकदम मुसळधार पाऊस पडणे. पुढचं आहे स्पीक ऑफ द डेव्हिल. म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना शैतान का नाम लिया और शैतान हाजीर हो गया. म्हणजेच काय पर्सन ॲपियर्स व्हाईल बीइंग डिस्कस्ड. म्हणजे एखादा त्याच्याबद्दलच बोलत असतो, तर तोच येतो. ज्याची चर्चा चालू असतो त्याचं आगमन होणे म्हणजेच काय पर्सन ॲपियर्स व्हाईल बीइंग डिस्कस्ड. आणि इडियम आहे स्पीक ऑफ द डेव्हिल. ओके. ओके. गोइंग टू द नेक्स्ट इडियम. टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. ओके. टेक इट विथ द ग्रेन ऑफ सॉल्ट. म्हणजेच काय डू नॉट बिलीव्ह कम्प्लिटली. ओके. पूर्ण विश्वास नाही ठेवायचा. एखाद्यावर आपण काय केलं पाहिजे? पूर्ण विश्वास नाही ठेवला पाहिजे. म्हणजेच आपण वी शुड टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. ओके. म्हणजेच पूर्णतः विश्वास कोणावरही न ठेवणे. वळूया पुढच्या इडियमकडे. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म म्हणजेच काय लवकर उठण्याला फायदा किंवा ऍक्ट अर्ली टू सक्सीड म्हणजे आपण म्हणतो ना जो पहिले आया वही सिकंदर म्हणजेच काय द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. जो सर्वात आधी ऍक्ट करतो किंवा सर्वात आधी त्याच्यावर काम करतो तोच काय करतो सक्सेस मिळवतो किंवा त्यालाच ती संधी मिळते. ओके. नेक्स्ट इडियम इज थ्रो इन द टॉवेल. थ्रो इन द टॉवेल. व्हॉट इज मीन बाय थ्रो इन द टॉवेल? म्हणजेच गिव्ह अप करणे म्हणजे हार मानून देणे. ओके. थ्रो इन द टॉवेल. हे बघा आजकाल आपण अभ्यास करतो ठीक आहे आपले भरपूर वर्ष आपण स्पर्धा परीक्षेमध्ये देतो जिथे कॉम्पिटिशन खूप आहे. तर तुम्ही थ्रो इन द टॉवेल नाही केलं पाहिजे म्हणजेच काय तुम्ही हार नाही मानले पाहिजे. बरेच विद्यार्थी असतात हार मानतात. ठीक आहे. तर तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन सोबत तुम्ही जर चालू ठेवलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. सो याचा अर्थ होता थ्रो इन द टॉवेल म्हणजे हार मानणे. तर ठीक आहे आपण हार मानली नाही पाहिजे. वळूया पुढच्या इडियमकडे. इथं काय आहे थ्रू थिक अँड थिन.
ओके. थ्रू थिक अँड थिन म्हणजेच काय? इन ऑल सिच्युएशन म्हणजे सुख-दुःखात साथ देणे. म्हणजे ही वॉज विथ मी थ्रू द थिक अँड थिन म्हणजे तो माझ्यासोबत पूर्ण सुखात आणि दुःखात सुद्धा होता. त्याने पूर्ण माझ्या सुख-दुःखात साथ दिली. म्हणजे इन ऑल सिच्युएशन ही ही वॉज विथ मी. ओके. थ्रू थिक अँड थिन. ओके. वळूया नेक्स्ट इडियमकडे. अप इन द चेअर. ओके. अप इन द चेअर म्हणजेच काय? अनसर्टन म्हणजे अनिश्चित. म्हणजे असं काही निश्चित नाहीये. म्हणजेच काय? अप इन द एअर आहे. हवेमध्ये आहे. ओके. काहीतरी एक निश्चित नसलेलं. ओके. वळूया पुढच्या इडियमकडे. नेक्स्ट इज व्हेन पिग्स फ्लाय. आता आपल्याला माहिती आहे डुक्कर कधी उडता का? नाही. म्हणजेच काय? इम्पॉसिबल अशक्य अशी गोष्ट आहे. ठीक आहे. अशक्य असणे म्हणजे व्हेन पिग्स फ्लाय. जी की गोष्ट शक्यच नाही. म्हणजेच काय? पिग्स फ्लाय. वळूया नेक्स्ट इडियमकडे. यू कॅन से दॅट अगेन म्हणजे पुन्हा बोलणे आपण म्हणतो ना म्हणजे तुम्ही परत परत म्हणू शकता अशी गोष्ट म्हणजेच काय तुमचं काय त्याच्यावर स्ट्रॉंग एग्रीमेंट आहे तुमची पूर्ण सहमती आहे त्या गोष्टीला म्हणजेच काय यू कॅन से दॅट अगेन द इडियम इज यू कॅन से दॅट अगेन सॉरी हे जरा एक मिनिट म्हणजेच काय यू कॅन से दॅट अगेन म्हणजेच पूर्ण सहमती आहे स्ट्रॉंग एग्रीमेंट आहे ओके नेक्स्ट इडियम इज अ पेनी फॉर युअर थॉट्स पेनी फॉर युअर थॉट्स म्हणजेच काय आस्क व्हॉट समवन इज थिंकिंग म्हणजेच एखाद्याच्या मनात काय आहे हे विचारणे म्हणजेच त्याला काय एक पेनी देणे म्हणजे समोरचा ऑलरेडी विचार करतोय आणि तेच आपण विचारतोय त्याला की त्याच गोष्टीबद्दल आपण विचारतोय विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट इडियम्स आहेत ज्याचे मी सर्व घेतले खूप वेळा परीक्षेला आले आहे ठीक आहे बँकिंगची एक्झाम असेल किंवा एमपीएससीची एक्झाम असेल तर तुम्ही हे नीट लक्षात ठेवायचं आहे आणि वारंवार व्हिडिओ बघून तुम्ही रिवाईज करायचं आहे रिवाईज केल्यानंतर आपल्या ते पक्क लक्षात बसतं ठीक आहे नेक्स्ट इडियम आहे बॅक टू स्क्वेअर वन बॅक टू स्क्वेअर वन म्हणजेच काय पुन्हा सुरुवात करणे स्टार्ट अगेन शून्यातून पुन्हा सुरुवात करणे ओके आता एखादी गोष्ट चांगली नाही झाली ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तर आपण काय करतो पुन्हा सुरुवात करतो म्हणजे काय करतो बॅक टू स्क्वेअर वन ओके नेक्स्ट इडियम इज बार्किंग अप द रॉंग ट्री व्हेरी इम्पॉर्टंट ओके आय एम पी आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ओके आय एम पी आहे ओके म्हणजेच काय ब्लेमिंग रॉंग पर्सन चुकीच्या व्यक्तीला दोष देणे म्हणजे बार्किंग ऑफ द रॉंग ट्री म्हणजे एखाद्या वेगळ्याच चुकीच्याच गोष्टीवर काम करणे किंवा चुकीच्याच व्यक्तीला दोष देणे ठीक आहे म्हणजेच बार्किंग ऑफ द रॉंग ट्री तसे तर सर्वच इडियम्स इम्पॉर्टंट आहेत ओके त्याच्यानंतर क्रॉस दॅट ब्रिज व्हेन यू कम टू इट म्हणजे जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना एखादा कोणी आपल्याला विचारला तू काय करणार आहे आपण काय म्हणतो तेव्हाच तेव्हा बघू म्हणजे ती वेळ जेव्हा येईल तेव्हा आपण विचार करणे म्हणजे वेळ आल्यावर विचार करणे ओके डील विथ प्रॉब्लेम लेटर म्हणजे त्या प्रॉब्लेमशी नंतर बघणे डील करणे ओके क्रॉस दॅट ब्रिज वेन यू कम टू इट आय होप तुम्हाला समजत असेल ओके जर तुम्हाला समजत असेल प्लीज लाईक करायला विसरू नका ओके इझी डज इट नेक्स्ट इडियम आहे इझी डज इट डू स्लोली अँड केअरफुल म्हणजे हळूहळू आणि काळजीपूर्वक करा इझी डज इट म्हणजे एखादी गोष्ट खूप हळूहळू करा किंवा काळजीपूर्वक करा लक्षपूर्वक करा म्हणजेच इझी डज इट ओके वळूया पुढच्या इडियमकडे फिट ॲज अ फिडल फिट ॲज अ फिडल म्हणजे काय एकदम मस्त निरोगी आहे पूर्णपणे निरोगी एकदम व्हेरी फिट व्हेरी हेल्दी एखादा पर्सन बघा सकाळी जे मेडिटेशन करतात किंवा एक्सरसाइज करतात ते कसे असतात एकदम हेल्दी असतात म्हणजे काय असतात फिट ॲज अ फिडल असतात ओके द नेक्स्ट इडियम इज गो टू द एक्स्ट्रा माईल ओके गो टू द एक्स्ट्रा माईल म्हणजेच काय डू मोर दॅन एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करणे आता आपल्याला पण स्पर्धा परीक्षेच्या काळात फक्त असं लिमिटेड मेहनत करून चालेल का नाही आपली जी अपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत आहेत ओके अशा प्रकारे मी तुमच्या आज 50 इडियम कंप्लीट केले आहे विद्यार्थी मित्रांनो प्लीज एकदा फटकन आपण रिवाईज करूया याला आणि मला माहिती आहे तुम्हाला हे आवडत असणार आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे याची मी गॅरंटी देते ओके तर बघूया पहिलं इडियम आपण बघितलं तर ब्रेक द आईस म्हणजेच गप्पांची सुरुवात करणे बोलण्याला सुरुवात करणे एखादं कन्व्हर्सेशन स्टार्ट करणे नेक्स्ट होतं हिट द सॅक म्हणजेच काय झोपायला जाणे किंवा गो टू स्लीप नेक्स्ट होतं पीस ऑफ केक म्हणजे काय खूप सोपे काम दिस इज अ पीस ऑफ केक फॉर मी म्हणजे हे माझ्यासाठी खूप सोपं काम आहे व्हेरी इझी नेक्स्ट इज अंडर द वेदर म्हणजे काय आय एम नॉट फिलिंग गुड ओके आय एम अंडर द वेदर टुडे म्हणजे आज मला बरं वाटत नाही आय एम फिलिंग सिक टुडे नेक्स्ट इज स्पिल द बीन्स म्हणजे गुपित उघडे करणं टू रिव्हील अ सिक्रेट एखाद्याचं सिक्रेट रिव्हील करणं म्हणजेच काय करणं स्पिल द बीन्स करणे वन्स इन अ ब्लू मून म्हणजे व्हेरी रेअरली
खूप क्वचित, एखाद्या वेळेस. ओके. नेक्स्ट इज बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे रात्रभर काम करणे किंवा खूप उशिरापर्यंत रात्री काम करणे. नेक्स्ट इज बाईट द बुलेट म्हणजेच काय? कठीण प्रसंगाला सामोरे जाणे. फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन. नेक्स्ट इज कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे खूपच महाग असणे, खूप महागात जाणे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके. इट इज कॉस्टिंग अँड आर्म अँड लेग म्हणजे ही गोष्ट खूपच महाग आहे. त्याच्यानंतर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. ओके. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे जुन्या गोष्टींवरच वारंवार दुःख करणे. बी अपसेट ओव्हर द पास्ट मिस्टेक्स. नेक्स्ट इज अ ब्लेसिंग इन डिसगेस. एखाद्या वाईटातल्या वाईट गोष्टीत पण एखादी चांगली गोष्ट असणे. ओके. अ ब्लेसिंग इन अ डिसगेस. कॉल इट अ डे म्हणजेच काय? स्टॉप वर्किंग. आजच्या पुरतं बस. आज काम थांबवणे. ओके. कॉल इट अ डे. नेक्स्ट इज बीट अराउंड द बुश म्हणजे जी मेन गोष्ट असून ते सोडून बाकीच्याच गोष्टी बोलणे. विषय टाळणे किंवा मेन सब्जेक्ट आहे तो चेंज करणे. नेक्स्ट इज द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजेच काय? निर्णय तुमच्या हातात आहे. आता तुम्हीच ठरवायचं आहे. इट्स युअर टर्न टू डिसाईड. आता तुमची बारी आहे ठरवण्याची, निर्णय घेण्याची. हिट द नेल ऑन द हेड म्हणजेच काय? से एक्झॅक्टली राईट थिंग. अगदी बरोबर बोलणे म्हणजे पॉइंटलाच डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालणे. ओके. पॉइंटवरच बोलणे. किल टू बर्ड्स विथ वन स्टोन आपल्या सगळ्यांना माहिती आहे एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणजेच एकाच वेळी दोन कामे करणे. ओके. अचीव टू गोल्स टुगेदर म्हणजे स्किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. नेक्स्ट इज लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ओके. चुकून गुपित सांगून देणे म्हणजे आपल्याला सांगायचं नसतं पण ऍक्सिडेंटली आपण एखादं सिक्रेट रिव्हील करून देतो. रिव्हील अ सिक्रेट ऍक्सिडेंटली. नेक्स्ट इज ऑन क्लाउड नाईन म्हणजेच काय? खूप आनंदी असणे, एकदम ढगात असणे. ॲज में ऊपर, आसमान नीचे. ओके. म्हणजेच काय? व्हेरी हॅपी असणे. पुल समवन्स लेग म्हणजेच काय करणे? एखाद्याला चिडवणे. हे म्हणतो ना याची टांग टांग खिचतोय मी, बरोबर? टीस करतोय, मस्करी करतोय, किडिंग करतोय. ओके. त्यानंतर सिट ऑन द फेन्स म्हणजेच काय? एक तटस्थ राहणे, कोणतीच बाजू न घेणे. आपण म्हणतो ना न्यूट्रल राहणे. अवॉइड टेकिंग साइड्स कोणाचीच बाजू नाही घ्यायची. ओके. टाइम फ्लाईज म्हणजे वेळ खूप पटकन निघून जातो. टाइम पासेस क्विकली. रॅप युअर हेड अराउंड म्हणजेच कठीण गोष्ट समजून घेणे. एखादी गोष्ट जी अवघड आहे ती समजून घेणे. ओके. बर्न ब्रिजेस म्हणजे डिस्ट्रॉय रिलेशनशिप संबंध तोडून टाकणे. ह्याचं लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं तर ब्रिज काय करतो? दोन गोष्टींना जोडतो आणि तोच आपण जाळून टाकला म्हणजेच आपण काय केलं? संबंधच तोडून टाकला. डिस्ट्रॉय रिलेशनशिप. जम्प द गन. ऍक्ट टू सून म्हणजे घाई करायची. जम्प द गन म्हणजे घाई करणे. खूप घाई करतोय. ऍक्ट टू सून खूप पटकन ऍक्शन घेणे. नेक्स्ट इज मिस द बोट संधी गमावणे किंवा अपॉर्च्युनिटी मिस करणे. लूज आहे ना अपॉर्च्युनिटी. ओके. ऍड फ्युएल टू द फायर आपण म्हणतो ना आगीत तेल ओतणे म्हणजेच काय? स्थिती आणखी बिघडवणे. मेक द सिच्युएशन मोर वर्स. ओके. वर्स. कट कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट वापरणे. डू समथिंग चिपली. ओके. गेट कोल्ड फीट म्हणजे खूपच घाबरले, खूप नर्वस होणे. आपण बघतो आपल्याला आपण दैनंदिन जीवनात हे आपण अनुभवलं असतं. आपण खूप घाबरलो, की आपले पाय असे थंड पडून जातात. ओके. आपले हातपाय थंड पडतात. म्हणजेच गेट कोल्ड फीट. इन हॉट वॉटर म्हणजे खूप अडचणीत आहे. ही इज इन व्हेरी ट्रबल. ओके. ही इज इन ट्रबल आणि तो कसा आहे? अडचणीत आहे. इन अ हॉट वॉटर आहे. नेक्स्ट इज कीप अॅन आय ऑन म्हणजे लक्ष ठेवणे. ओके. वॉच केअरफुली. नेक्स्ट इज मेक एंड्स मीट. ओके. उपजीविका चालवणे. मॅनेज फायनान्सेस. ओके. फायनान्सेस मॅनेज करणे. त्याच्यात नो पेन नो गेन कष्टाशिवाय यश नाही. जिथं पेनच नाही, जिथं दुःखच नाही, तिथं गेन होईल का? नाही. म्हणजे हार्डवर्क ब्रिंग्स सक्सेस. नेक्स्ट इज आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजेच काय? अचानक, अनएक्सपेक्टेडली, आउट ऑफ द ब्ल्यू. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरावाने काय होतं? परिपूर्णता येते. म्हणजे इम्प्रूव्हमेंट थ्रू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. रेन कॅट्स अँड डॉग्स म्हणजे पाऊस कसा एकदम मुसळधार धो पाऊस पडतोय. एकदम हेवी रेन होतोय. ओके. रेन हेवीली. नेक्स्ट आहे स्पीक ऑफ द डेव्हिल. आपण म्हणतो ना, सांगितलं ना मी तुम्हाला ज्याची चर्चा त्याचं जागं म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय त्याचं. शैतान का नाम लिया और शैतान हाजीर हुआ ऐसा असं आपण म्हणतो दैनंदिन जीवनात. ओके. पर्सन अपियर्स वाईल बिंग डिस्कस्ड. टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे एखाद्यावर पूर्ण विश्वास नाही ठेवायचा. ओके. डू नॉट बिलीव्ह कम्प्लिटली. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म म्हणजेच काय? जो लवकर येतो त्याला त्याच्या संधीचा फायदा मिळतो. ओके. ऍक्ट अर्ली टू सक्सीड. ओके. थ्रो इन द टॉवेल म्हणजेच हार मानून टाकणे. गिव्ह अप करणे. थ्रो इन द टॉवेल म्हणजेच गिव्ह अप करणे, हार मानणे. नेक्स्ट इज थ्रू थिक अँड थिन म्हणजे प्रत्येक सिच्युएशन मधून सुख किंवा दुःख दोन्ही सिच्युएशन मधून जाणे म्हणजेच थ्रू थिक अँड थिन इन ऑल सिच्युएशन्स. अप इन द एअर म्हणजे हवेमध्ये. अनिश्चित. अनसर्टन आहे म्हणजे हवेमध्ये आपण म्हणतो ना हवेतच बोलतो. काही त्याचं काही निश्चितच नाहीये. कसं आहे? अनसर्टन आहे. म्हणजेच काय? अप इन द एअर. व्हेन पिक्स फ्लाय द पिक्स फ्लाय होत नाही म्हणजेच अशी गोष्ट जी अशक्य आहे. इम्पॉसिबल आहे. काहीतरी आपलं बोलणे. ओके. व्हेन पिक्स फ्लाय.
यू कॅन से दॅट अगेन म्हणजे परिपूर्ण सहमती असणे. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीला पूर्ण सहमती देणे. म्हणजेच काय यू कॅन से दॅट अगेन. 44 नंबरचा आहे अ पेनी फॉर युअर थॉट्स. म्हणजे एखादा कोणतरी विचार करतोय आणि आपण तेच विचारणे. म्हणजे मनात काय आहे तेच विचारायचं. आस्क व्हॉट समवन इज थिंकिंग. एखादा विचार करतोय आणि आपण त्याला विचारतो ना, "काय रे, काय विचार करतोय?" म्हणजेच काय, आपण काय करतोय, "अ पेनी फॉर युअर थॉट्स." वी आर गिव्हिंग अ पेनी टू हिज थॉट्स. ओके. नेक्स्ट इज बॅक टू स्क्वेअर वन. म्हणजेच काय, पुन्हा सुरुवात करणे. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करणे. बार्किंग अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्याच व्यक्तीला दोष देणे किंवा एखाद्या चुकीच्याच गोष्टीवर काम करणे. म्हणजेच काय, बार्किंग अप द रॉंग ट्री. क्रॉस दॅट ब्रिज व्हेन यू कम टू इट. म्हणजे बघू आता, वेळ आल्यावर बघू. म्हणजे ती वेळ आल्यावर विचार करायचा. डील विथ द प्रॉब्लेम लेटर. ओके. क्रॉस दॅट ब्रिज व्हेन यू कम टू इट. इझी डज इट म्हणजे डू स्लोली अँड केअरफुली. ओके. म्हणजे हळूहळू आणि काळजीपूर्वक एखादी गोष्ट करणं. फिट ॲज अ फिडल म्हणजे व्हेरी हेल्दी, एकदम पूर्णपणे निरोगी असा. कोण? फिट ॲज अ फिडल. लास्ट होता गो टू द एक्स्ट्रा माइल म्हणजे काय, अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करणे. ही इज गोइंग गोइंग एक्स गोइंग टू एक्स्ट्रा माइल म्हणजे तो कसा आहे, एकदम जास्त मेहनत करतोय. ओके. थँक सो मच विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब फॉर मोर लर्निंग व्हिडिओज. ओके. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.